पोस्कोसारख्या वेगवेगळ्या खोट्या गुन्ह्यांअंतर्गत अडकावून प्रतिनिधित्व हिरकावून घेणं हे सरस सुरूच आहे। 8वीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीवर विनयभंग केल्याची तक्रार विद्यार्थिनीचे पालक व माजी स्थानिक नगरसेवक M.K. मडवी व माजी नगरसेविका विनया मडवी यांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपीचे सध्या न्यायालयाकडून निर्दोष सुटका आहे। या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कसलाही सहभाग नसताना तक्रारीनुसार अटक झाली व 8 महिने नाहक तुरुंगवास भोगावा लागला। श्रीमती राधिकाबाई मेघे मेमोरियल संस्थेचे अध्यक्ष, सचिव, मुख्य प्रशासकीय अधिकारी व मुख्याध्यापक यांनाही 11 वेळा निर्वाह भत्ता आणि सहशिक्षक पदावर रुजू करून घेण्यासाठी सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला, तरीही अद्याप ज्ञानदेव बेंडकोळी यांना कामावर रुजू करून घेतलं गेलं नाही आहे। ज्ञानदेव बेंडकोळी यांना शाळेत रुजू करून घेण्यास संस्थेची व शाळेची कोणतेही विरोध नाही आहे, काही हरकतही नाही आहे, परंतु स्थानिक माजी नगरसेवक M.K. मडवी, माजी नगरसेविका विनया मडवी व पालकांची तक्रार आहे। जर बेंडकोळी यांना सेवेत रुजू करून घेतले तर त्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे। विरोध करणाऱ्यांकडून शाळेत गोंधळ घालण्यात येऊ शकते असंही सांगण्यात आले। न्यायालयाचा निकाल माझ्या बाजूने असताना देखील मी अनुसूचित जमातीचा आहे एवढ्याच कारणामुळे मला निलंबित करण्यासाठीचे वातावरण हेतुपुरस्पर निर्माण करण्यात आले।